नगर आणि रत्नागिरी सिंधुदुर्गातील जागांचा तिढा अद्यापही कायम आहे। महायुतीचे नेते शिक्षण मंत्री दीपक केसरकर, मंत्री अनिल पाटील, महायुतीचे समन्वयक प्रसाद लाड यांची पत्रकार परिषद होणार आहे आणि या पत्रकार परिषदेत या तीनही जागांच्या उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता आहे। अधिक माहितीसाठी थेट जाऊयात। प्रणाली कापसे आमच्या प्रतिनिधी मुंबईतून आपल्या सोबत जोडले गेल्यात। प्रणाली, ही महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद कुठे किती वाजता होणार आहे? महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद जी आहे ती गिरगावमध्ये ठक्कर्स लॉन इथं होणार आहे। तर महाविकास आघाडीची सुद्धा आज बैठक आहे जी मुंबईच्या स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहामध्ये आहे। महाविकास आघाडीतली जी धुसफूस आहे ती अजूनही थांबताना दिसत नाही। विशेषतः दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ जो आहे यावरून काँग्रेस आणि शिवसेना उबाठा यांच्यामध्ये एकमेकांमध्ये धुसफूस आहे ती दूर करण्याचा प्रयत्न आणि त्यातून एकत्रितरित्या येत्या काळामध्ये प्रचार करण्याचा प्रयत्न जो आहे तो महाविकास आघाडीच्या वतीने केला जाणार आहे आणि त्यासाठी म्हणून ही बैठक आहे। तर महायुतीची जी बैठक आहे किंवा महायुतीची जी पत्रकार परिषद आहे ती महायुती कशा पद्धतीने येत्या काळामध्ये विशेषतः मुंबई आणि मुंबई व्यतिरिक्तचा जो महाराष्ट्र आहे त्या भागांमध्ये कशा पद्धतीने प्रचार प्रसार करणार आहेत, काही जागांवरचे अजून उमेदवार घोषित व्हायचे आहेत त्याची नावं सुद्धा या पत्रकार परिषदेमध्ये घोषित केली जाऊ शकतात असं बोललं जात आहे। त्यामुळे आज एकीकडे महायुती आणि दुसरीकडे महाविकास आघाडी अशा दोन्ही बैठका मुंबईत पार पडताना आपल्याला बघायला मिळणार आहे। बिलकुल प्रणाली, आणि या दोन्हीकडे लक्ष ठेवून राहाच, अपडेट आपण घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।